सैनिक टाकळी येथील प्रस्तावित MIDC प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक झाली। या बैठकीत माजी सैनिक, ग्रामस्थ आणि आंदोलकांनी गायरान जमिनीचा MIDC साठी वापर, उपलब्ध गायरान क्षेत्रफळ तसेच प्रकल्पानंतर गावासाठी किती जमीन शिल्लक राहणार याबाबत प्रश्न उपस्थित केले। याची दखल घेत उद्योगमंत्री सामंत यांनी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना महसूल अभिलेख आणि जमिनीची मालकी, गायरान क्षेत्राची नोंद आणि MIDC साठी प्रस्तावित क्षेत्राची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले। तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत MIDC ची संपूर्ण प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत। बैठकीत आंदोलकांनी MIDC संदर्भात दाखवण्यात आलेला ग्रामसभेचा ठराव अवैध असल्याचा दावा करीत त्याचीही चौकशी करण्याची मागणी केली। त्यानुसार ग्रामसभेच्या ठरावाची सत्यता तपासण्याचे आदेशही देण्यात आले। यावेळी उदय सामंत यांनी देशसेवा करणाऱ्या सैनिकांचा आम्हाला अभिमान आहे, सैनिकांना अभिप्रेत असलेला विकास आम्ही करू असे आश्वासन दिले। सैनिक स्कूल, केंद्रीय शाळा, क्रीडांगण आणि माजी सैनिक वसाहतीसाठी गायरान जमीन राखून ठेवण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली। दरम्यान चौकशी पूर्ण होईपर्यंत MIDC प्रक्रिया थांबवण्यात आल्याने माजी सैनिक आणि ग्रामस्थांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे। सुरू आहे त्याच्या अनुषंगानं आज उद्योग मंत्रालय मुंबई या ठिकाणी मीटिंगचं आयोजित करण्यात आलेलं होतं। या मीटिंगला आंदोलन जीवन बचाव कृती समिती तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना, माजी सैनिक संघटना, आम्ही सर्व शिष्टमंडळ या ठिकाणी या मीटिंगला गेलो होतो। या मीटिंगमध्ये आम्ही सविस्तर आमची बाजू मांडली की बाबा आमच्या गावासाठी गायरान का आवश्यक आहे, माजी सैनिकासाठी का आवश्यक आहे आणि इथल्या परिसरात येणाऱ्या महापुरामध्ये त्या गायरांचा कसा आधार आहे आम्ही उद्योगमंत्र्यांना पटवून सांगितलं। पण त्या ठिकाणी जी प्रक्रिया झाली आहे MIDC ची सर्वस्वी चुकीची आहे, चुकीच्या ठरावावर आधारित आहे। त्यासाठी चौकशी व्हावी अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली आणि नवीन ग्रामसभा घ्यावी। त्या पद्धतीने त्यांनी जिल्हाधिकारी साहेब, प्रांत साहेब यांना चौकशीचे आदेश दिले आहेत की येत्या 15 दिवसामध्ये ती चौकशी करून त्याचा अहवाल सविस्तर सादर करायचा आहे आणि तोपर्यंत झालेली प्रक्रिया किंवा सुरू असलेली प्रक्रिया थांबवण्याचं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये कलेक्टर साहेबांनी, प्रांत साहेबांनी हा अहवाल लवकरात लवकर द्यावा आणि MIDC तात्काळ रद्द करण्याची कारवाई करावी। अन्यथा येत्या दिवसात प्रशासनाच्या विरोधात आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विरोधात आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहोत।